Dear student, in the last lecture we have seen gravitation, force and motion. Then we have seen Newton's law of motion. Then next we will see circular motion and centripetal force. Circular motion म्हणजे वर्तुळाकार गती, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे अभिकेंद्रकीय बल. ट्राय दिस एक ॲक्टिव्हिटी पहा की टाय ए स्टोन टू वन एंड ऑफ ए स्ट्रिंग. पाहता की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक दगड जो आहे तर तो दगड काय करायचा आहे, एक दोरीच्या टोकाला त्या ठिकाणी बांधायचा आहे. टेक द अदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट the stone moves along a circle as shown in the figure 1.2a. दोरीचं असताना जे काही दुसरं टोक जे आहे तर ते दुसरं टोक हातामध्ये धरून शेजारी दाखवलेली जी काय आकृती ती आहे तर त्या आकृतीप्रमाणे दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी काय करायचे, फिरवायचे की जेणेकरून दगड जो आहे तर तो दगड काय होईल, सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकार मार्गाने त्या ठिकाणी फिरेल. अशा पद्धतीने काय करायचं आहे, तो दगड जो आहे तर तो दगड त्या ठिकाणी आपल्याला फिरवायचा आहे. पुढे आर यू ॲप्लाय एनी फोर्स ऑन द स्टोन. तो असणारा जो काही दगड जो आहे तर त्या दगडावर तुम्ही काही असणारे जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी प्रयुक्त करत आहात का. इन विच डिरेक्शन इज दिस फोर ॲक्टिंग. म्हणजे त्याची असताना जी काही दिशा जी आहे म्हणजे तुम्ही लावलेलं जे काही बल जे आहे तर ते जे काही बल तुम्ही त्या ठिकाणी प्रयुक्त करत आहात तर त्याची असणारी जी काही दिशा जी आहे तर ती दिशा नेमकी कोणती. हाऊ विल यू स्टॉप धिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग. आणि हे जे काही लावण्यात येणारे जे काही बल जे आहे तर ते बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी काय कराल. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. आणि असं केल्यास त्या दगडावर काय प्रभाव पडेल. अशा प्रकारची असणारी जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी करून पाहिजे. आणि ॲक्टिव्हिटी केल्यानंतर विचारलेले हे जे काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची असणारी जी काही उत्तरं जी आहेत तर ती उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. तर आता काय काय उत्तरं येतील आपल्याला की ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन्स टुवर्ड्स अस दॅट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अँड आर ॲप्लाइंग ए फोर्स टुवर्ड्स इट. म्हणजे जोपर्यंत आपण दोरीला त्या ठिकाणी धरून ठेवलं आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच आपल्या वर्तुळाच्या केंद्राकडे त्या ठिकाणी खेचत आहोत. अर्थात त्या दगडावर कक्षेच्या दिशेनं त्या ठिकाणी असणारे जे काही बल जे आहे तर ते बल काय करता आपण त्या ठिकाणी लावतानाच म्हणजे असं असणारं जे काही आपलं जे काही बोट जे आहे तर त्या बोटाच्या भोवती तो असणारा जो काही दोरीला बांधलेला जो काही दगड जो आहे तर तो दगड आपण त्या ठिकाणी फिरवताना दिसतो. पुढे द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. आणि तो असणारा जो काही दोरी जो आहे तर ती दोरी जर आपण त्या ठिकाणी सोडून जर दिली तर त्या दगडावर आपण लावलेलं जे काही बल जे आहे तर ते बल काय होताना दिसतं, संपुष्टात त्या ठिकाणी येताना दिसतं. In this case, the stone will fly up along a straight line which is a tangent to the circle at that position of the stone when the string is released because that is the direction of its velocity at that instance of the time. Figure 1.2b. आता काय की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की आपण दोरी जी आहे तर ती दोरी जर त्या ठिकाणी जर सोडून जर दिली तर दगडावर आपण लावलेले जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी संपुष्टात येतं. आणि त्याच क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी उदाहरणार्थ दगड जो आहे तर तो दगड समजा या ठिकाणी आहे म्हणजे त्याच क्षणी काय होता नसते वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणारी जी काही स्पर्शिका जी आहेत अशा पद्धतीची स्पर्शिका जी आहे तर ती स्पर्शिका आपण त्या ठिकाणी काढलेली म्हणजे त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या जे काही स्पर्शिकेच्या दिशेनं दगड जो आहे तर तो दगड काय केला तो फेकला जातो. कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची असणारी जी काही दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी असते. यू मे रिकॉल दॅट वी हॅव परफॉर्म ए सिमिलर ॲक्टिव्हिटी प्रिव्हियसली इन विच ए 5 रुपी कॉइन केप्ट ऑन ए
rotating circular disks fly up the disks along the tangent to the disks. इयत्ता 9वीला आपण अशाच प्रकारची असताना जी काही कृती जी आहे तर ती कृती त्या ठिकाणी केलेली ही आपल्याला त्या ठिकाणी आठवत असेल. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की एक गोल फिरणारी ज्या काही चकतीवरील 5 रुपयाचं असणारं जे काही नाणं जे आहे तर ते नाणं काय होतं नसतं स्पर्शिकेच्या दिशेने काय केलं जातं तर त्या ठिकाणी ते बाहेर त्या ठिकाणी फेकलं जातं. Thus a force acts on any object moving along a circle and it's directed toward the center of the circle. This is called the centripetal force. जी याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वर्तुळावर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी प्रयुक्त होत असतं आणि या बलास आपण त्या ठिकाणी काय म्हणतो असतो सेंट्रिपिटल फोर्स किंवा त्यालाच त्या ठिकाणी मराठीमध्ये अभिकेंद्रकी बल त्या ठिकाणी म्हणतात. Centripetal means center seeking, that is the object tries to go toward the center of the circle because of this force. त्या ठिकाणी सेंट्रिपिटल याचाच अर्थ आपल्या लक्षात येत नसते की केंद्राच्या दिशेने जाणार. दुसरा आपल्याला सांगितलं दॅट इज द ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. म्हणजे सर्वसाधारणपणे बलामुळे काय होतं नसते ती वस्तू जी आहे तर ती वस्तू काय होतं नसते केंद्राकडे जाण्यास त्या ठिकाणी प्रवृत्त जे आहे तर ते प्रवृत्त त्या ठिकाणी होताना दिसते. या ठिकाणी असताना जे काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्राम मध्ये बघा काय सांगितलं ए स्टोन टाईड टू ए स्ट्रिंग मुव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ अँड इट्स व्हेलॉसिटी इन द टँजेन्शियल डिरेक्शन. जे दोरीला बांधलेला जो काही वर्तुळाकार अशा प्रकारचा कक्षेमध्ये फिरणारा जो काही दगड जो आहे तर तो दगड आणि त्या स्पर्शिकेला किंवा तो असताना जे काही तो जर आपण त्या ठिकाणी तो दगड जो आहे तर तो दगड दोरीला बांधलेला जर त्या ठिकाणी जर सोडून जर दिला तर आपल्याला लक्षात येता नसते की तो असताना जो काही दगड जो आहे तर तो दगड त्या ठिकाणी स्पर्शिकेच्या दिशेने त्या ठिकाणी जाताना असतो आणि ती त्याची त्या ठिकाणी काय जाताना असते तर ती दिशा त्या ठिकाणी असते किंवा त्या दिशेने त्याचा असताना जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर पुढे यू नो दॅट मून which is the natural satellites of the earth goes around it in a definite orbit. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह जो आहे तर तो चंद्र आहे आणि हा असणारा जो काही चंद्र जो आहे तर तो चंद्र काय करताना दिसतो एका विशिष्ट कक्षेमध्ये पृथ्वीभोवती त्या ठिकाणी परिभ्रमण जे आहे तर ते परिभ्रमण त्या ठिकाणी करताना दिसतं. द डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग धिस मोशन. आपल्याला हेही त्या ठिकाणी माहित आहे की चंद्राची असणारी जी काही दिशा किंवा त्याचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी बदलत त्या ठिकाणी असतो. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन द मून. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा जो काही चंद्र आणि पृथ्वी याच्यावर काही असणारे जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी सतत प्रयुक्त त्या ठिकाणी होत असेल काय. व्हॉट मस्ट बी द डिरेक्शन ऑफ दिस फोर्स. हा असणारा जो काही बल जो आहे तर त्या बलाची दिशा नेमकी त्या ठिकाणी कोणती असेल. हाऊ वुड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ऍक्टेड ऑन इट. जर त्या ठिकाणी असणारे जे काही बल जे आहे तर ते बल जर नसतं तर चंद्राची असणारी जी काही गती जी आहे तर ती गती त्या ठिकाणी कशी राहिली असती. डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इन ए सिमिलर फॅशन. त्याचबरोबर आपल्या लक्षात येत नसते की आपल्या असणारी जी काही सूर्यमाला जी आहे तर त्या सूर्यमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती अशाच पद्धतीने त्या ठिकाणी असणारे जे काही भ्रमण जे आहे तर ते भ्रमण त्या ठिकाणी करतात का. व्हॉट मस्ट बी इट्स डिरेक्शन. आणि त्यांची असणारी जी काही दिशा जी आहे तर ती दिशा नेमकी त्या ठिकाणी कशी असेल या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या ठिकाणी पुढे शोधायची आहेत. पुढे काय दिलेले फ्रॉम द अबव्ह ऍक्टिव्हिटी एक्झाम्पल्स अँड क्वेश्चन इट इज क्लिअर दॅट फॉर द मून टू गो अराउंड द अर्थ there must be a force which is exerted on the moon and this force must be exerted by the earth which attract the moon towards itself. आपण मागे या ठिकाणी वर पाहिलेली जी काही कृती जी आहे ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्या लक्षात येत नसते की त्या ऍक्टिव्हिटीमध्ये असणारे जे काही उदाहरण किंवा त्याच्यामध्ये असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला
तर आपल्या लक्षात येत नसते की चंद्र जो आहे तर त्या चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेमध्ये फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी प्रयुक्त होणं आवश्यक आहे. तसंच हे असणारे जे काही बल ते बल पृथ्वीच त्या ठिकाणी प्रयुक्त करत जर असेल व चंद्रा जर स्वतःकडे त्या ठिकाणी आकर्षित करत जर असेल तर पुढे सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे जशी त्या ठिकाणी चंद्र जो आहे तर त्या चंद्राला त्या ठिकाणी पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी स्वतःभोवती त्या ठिकाणी अट्रॅक्ट करताना दिसते. तर अशाच पद्धतीने सूर्य देखील काय करताना दिसतो, पृथ्वीसह इतर असणारे काही सर्व ग्रह जे आहेत तर त्या सर्व ग्रहांना स्वतःकडे त्या ठिकाणी आकर्षित करीत असणार. आता याच्यावरून पुढे केपलर्स लॉ आपल्याला त्या ठिकाणी दिलेले, केपलरचे असणारे जे काही नियम. प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व्ड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स एन्शियंट टाइम्स. म्हणजे प्राचीन कालापासून मानव जे आहे तर तो मानव ग्रहांची असणाऱ्या जे काही स्थिती जी आहे तर त्या स्थितींचं निरीक्षण त्या ठिकाणी करत आलेलं आहे. बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट्स पोझिशन वेअर मेड विथ ए नेकेड आईज. म्हणजे गॅलिलिओच्या आधी ही जी काही सर्वच्या सर्व असणारे काही ग्रह जे आहे तर त्या ग्रहांच्या स्थितींचं असणारे जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण गॅलिलिओच्या आधी केवळ डोळ्यांनी त्या ठिकाणी केली जात असे. By the 16th century, a lot of data were available about the planetary positions and motions. आणि 16व्या शतकापर्यंत ग्रहांच्या असणाऱ्या ज्या काही स्थिती किंवा त्या ग्रहांची असणारी काही गती जी आहे तर त्या गतीविषयीची बरीचशी असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी उपलब्ध झाली. योहानस केपलर स्टडीड दिस डाटा. आणि योहानस केपलर नावाचा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञानं ही असणारी सर्वच्या सर्व माहिती जी आहे तर तिचा त्या ठिकाणी काय केलेला आहे, अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. ही नोटीस दॅट द मोशन ऑफ द प्लॅनेट्स फॉलो ए सर्टन लॉ. आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्व असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी अभ्यासली आणि माहिती अभ्यासून त्याला असं त्या ठिकाणी आढळून आलं की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट अशा प्रकारचे असणारे काही नियम जे आहेत तर ते नियम त्या ठिकाणी आहेत. ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. आणि ही जी काही ग्रहांची असणारी काही गती जी आहे तर त्या गतीविषयी योहानस केपलर जो आहे तर त्यांनी 3 नियम त्या ठिकाणी मांडलेले. दीज आर नोन ॲज केपलर्स लॉ विच आर गिव्हन बिलो. आणि यालाच त्या ठिकाणी केपलरचे नियम त्या ठिकाणी म्हटलेले. तर ते खालील प्रमाणे. त्याच्या अगोदर काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला दिलेली की डू यू नो, तुम्हाला माहित आहे का. आता काय सांगितलेले की अन इलिप्स इज ए कर्व ऑप्टेन व्हेन ए कोन इज कट बाय अन इक्लिप्ड प्लेन. पाहता की सर्वसाधारणपणे लंब वर्तुळ म्हणजे काय तर एखाद्या शंकूला एका प्रतलानं काय केलं, तिरकं छेदलं असता तयार होणारी जी काही आकृती. उदाहरणार्थ अशा प्रकारचा असणारा जो काही कोन आपण त्या ठिकाणी घेतला आणि या कोनाला काय करायचं आपल्याला, इन्क्लाइन अशा पद्धतीचं असणारं जे काही प्लेन जे आहेत तर ते प्लेन आपण त्या ठिकाणी घेतलं आणि याच्या आतमधला असणारा जो काही अशा पद्धतीचा असणारा जो काही भाग जो आहे म्हणजे लंबवर्तुळ जे आहे तर ते लंबवर्तुळ कसं त्या ठिकाणी मिळालं की असणारा जो काही शंकू जे आहे तर त्या शंकूला काय केलं आपण एका प्रतलानं तिरकं छेदला असता तयार होणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीलाच आपण काय म्हणणार आहे तर त्या ठिकाणी लंबवर्तुळ त्या ठिकाणी म्हणतो. पुढे इट हॅज 2 फोकल पॉइंट्स. आणि अशा प्रकारचं मिळणारं जे काही लंबवर्तुळ जे आहे तर त्या लंबवर्तुळाला त्या ठिकाणी 2 नाभिबिंदू त्या ठिकाणी असतात. पुढे द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द 2 फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं एक लंबवर्तुळ जे आहे तर ते लंबवर्तुळ त्या ठिकाणी दाखवलं आणि याच्यावर सर्वसाधारणपणे 2 फोकल पॉइंट जे आहेत F1 F2 त्या ठिकाणी घेतलेले आणि जे काही 2 नाभिबिंदू जे आहेत तर त्या नाभिबिंदूपासूनच्या वृत्तावरील कोणत्याही 2 बिंदूंच्या अंतरांची बेरीज जी आहे तर ती बेरीज कशी असते, कॉन्स्टंट असते, एक समान त्या ठिकाणी असते. उदाहरणार्थ पहा
की F1 and F2 आर द टू फोकल पॉइंट्स ऑफ द इक्लिप्स ॲज शोन इन द फिगर. जे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वर्तुळावरील त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की F1 आणि F2 हे दोन नाभिबिंदू जे आहेत तर ते नाभिबिंदू आपल्याला सर्वसाधारणपणे पुढे दिलेले पहा. इफ A, B, C are the 3 points on the ellipse or eclipse. की सर्वसाधारणपणे A, B, C हे त्या ठिकाणी काय सांगितले आपल्याला वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू त्या ठिकाणी दिलेले. आणि असं जर त्या ठिकाणी जर असेल तर आपल्याला पहा पुन्हा त्या ठिकाणी काय सांगितले की सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येत नसते की AF1 जे AF1 प्लस AF2 या दोघांच्या अंतरांची बेरीज कशी सांगितलेली तर AF2 पुन्हा एकदा पहा पहिलं काय सांगितलं आपल्याला AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2 या अंतराबरोबर असते. किंवा तिसरं अंतर आपल्याला दिलेलं आहे की CF1 प्लस CF2 अशा पद्धतीचं ते अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी असतं. येते हे फक्त लक्षात ठेवा. पुढे केपलर्स फर्स्ट लॉ हे केपलरचे असणारे काही नियम जे आहेत तर ते तिन्हीच्या तिन्ही नियम परीक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. आता काय दिलेलं आहे. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट is an ellipse with the sun at one of the foci. पहा काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे ग्रहांची असणारी जी काही कक्षा जी आहे तर ती कक्षा कशी दिसते आपल्याला आकृतीमध्ये या ठिकाणी लंबवर्तुळाकार त्या ठिकाणी आहे. आणि ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर त्या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसतो. आता काय सांगितले की फिगर 1 पॉइंट शोज द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते जे काही ग्रह जे आहेत तर त्या ग्रहांची असणारी जी काही सूर्याभोवतीची जे काही परिभ्रमणाची असणारी जी काही कक्षा जी आहे तर ती कक्षा कशी दिसते तर त्या ठिकाणी लंबवर्तुळाकार त्या ठिकाणी आहे. द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय S. आणि या ठिकाणी ते असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये सूर्याची असणारी जी काही स्थिती जी आहे तर ती स्थिती कशाने दाखवलेली यसने त्या ठिकाणी दाखवलेली. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पहिला नियम लक्षात ठेवा. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर केपलर सेकंड लॉ त्या ठिकाणी दिलेले आहे पहा. The line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. म्हणजे ग्रहाला जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ जे आहे तर ते समान क्षेत्रफळ काय करताना दिसते तर त्या ठिकाणी व्यापन करताना दिसते. आता कसं तर आकृतीमध्ये पहा काय काय दिलेलं आपल्याला की सर्वसाधारणपणे AB and CD are the distances covered by the planet in equal time, that is after equal interval of time. The position of the planets starting from A to C are shown by B and D respectively. तर या ठिकाणी आपल्याला AB आणि CD ही जी काही ग्रह जे आहेत तर त्या ग्रहानं समान कालावधीमध्ये पार केलेली जी काही अंतर जे आहेत तर ते अंतर त्या ठिकाणी उदाहरणार्थ या ठिकाणी AB अंतर आहे. त्याच्यानंतर दुसरं CD हे त्या ठिकाणी अंतर आहे. जी ही जी काही AB आणि CD ही तो असणारा जो काही ग्रह जो आहे तर त्या ग्रहानं समान कालावधीमध्ये पार केलेली अंतर त्या ठिकाणी आहेत. म्हणजे समान कालावधीनंतर A पासून तो काय होताना दिसतोय तर C पर्यंत त्या ठिकाणी जाताना दिसतो. म्हणजेच समान कालावधीनंतर A व C पासून असलेले जे काही ग्रह जे आहेत तर त्या ग्रहाचं स्थान क्रमशः काय होताना दिसते A पासून तो काय होताना दिसते B पर्यंत आणि D मध्ये त्या ठिकाणी दाखवले. की दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे या ठिकाणी काय होताना दिसते तर ते पुढे दिलेले पहा. द स्ट्रेट लाईन्स
AB and CS sweeps equal area in equal interval of time, that is area SB and CSD are equal. आकृती जर तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं नसते की आकृतीमध्ये आपल्याला AS आणि CS या अशा दोन सरळ रेषा त्या ठिकाणी आहेत, AS आणि CS. मात्र या AS आणि CS या सरळ रेषा एका कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापतात. तर समान क्षेत्रफळ व्यापतात म्हणजे कोणतं, तर ASB हे क्षेत्रफळ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आणि दुसरं आपल्याला सांगता येईल CSD. अशा पद्धतीचं दुसरं, ही दोन्ही क्षेत्रफळ जे आहेत तर ती दोन्ही क्षेत्रफळ त्या ठिकाणी समान असतात. पुढे केप्लर्स थर्ड लॉ आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा. The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. म्हणजे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा असताना तो काही वर्ग जो आहे तर तो वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला त्या ठिकाणी समानुपाती त्या ठिकाणी असतो. पुढे thus if small r is the average distance of the planet from the sun and capital T its period of revolution, then म्हणजेच ग्रहाचा असताना तो काय आवर्तन काल जो आहे पिरियड ऑफ रिव्होल्युशन तो कॅपिटल टी असेल आणि सूर्यापासूनचं त्याचं असताना जे काही सरासरी अंतर जे आहे तर ते सरासरी अंतर जर r जर असेल तर काय सांगितलं आपल्याला पहा. The square of the period of revolution around the sun, the square of its period of the revolution around the sun, काय सांगितले स्क्वेअर म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्युशन कशाने मानलं आपण कॅपिटल टी आणि त्याचा काय सांगितलं स्क्वेअर. पुढे काय सांगितले इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट्स फ्रॉम द सन. आता तेच काय सांगितलं आपल्याला ॲव्हरेज डिस्टन्स कशाने दाखवलं आपण आर ने आणि त्याचा काय सांगितलं आपल्याला क्यूब आणि या क्यूबशी कशी सांगितले इज डिरेक्टली प्रोपोर्शनल, दॅट इज टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. हेच पुढे आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिता येईल. पहा काय आलेले की टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. टी स्क्वेअर आता प्रोपोर्शनॅलिटीच्या ऐवजी आपण काय करता नसतो इक्वल साइन जे आहे तर ते इक्वल साइन देताना दिसतो. त्याच्यानंतर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट त्या ठिकाणी घेताना दिसतो आणि आर क्यूब असं आपल्याला त्या ठिकाणी इथे के म्हणजे त्या ठिकाणी कॉन्स्टंट म्हणता येईल. पुन्हा आर क्यूब जे आहे तर त्याचं ट्रान्सफर आपल्याला त्या ठिकाणी करता येईल म्हणजेच ते आपल्याला लिहिता येईल की टी स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू के दॅट इज के इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी ते असणारे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी लिहिता येईल. पुढे केपलर ऑब्टेन दीज लॉज simply from the study of the position of the planets obtained by the regular observation. केपलर जे आहे तर त्या केपलरने हे तिन्हीच्या तिन्ही असणारे जे काही नियम जे आहेत तर ते नियम केवळ नियमितपणे ते असणारे जे काही प्लॅनेट जे आहेत तर त्या प्लॅनेटची निरीक्षण करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानावरून त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढलेले. ही हॅड नो एक्सप्लेनेशन as to why planets obey these laws. ग्रह जे आहे तर ते ग्रह या नियमांचे पालन का करतात याचं कारण त्या ठिकाणी असणारा जो काही केपलर जो आहे तर त्या केपलर यांना सुद्धा त्या ठिकाणी माहीत नव्हतं. We will see below how the law helped Newton in the formulation of his theory of gravitation. आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केपलरच्या नियमांची न्यूटनला त्या ठिकाणी कशा पद्धतीची मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी झाली हे आपण त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता पुढे काय सांगितलेले की यूज युअर ब्रेन पॉवर. काय ब्रेन पॉवर आहे इफ द एरिया ESF इन फिगर 1.4 इज इक्वल टू द एरिया ASB व्हॉट विल यू इन्फर अबाउट द EF. जी सर्वसाधारणपणे आकृतीमध्ये ESF हे क्षेत्रफळ
आणि ASB एवढं जर असेल तर EF बद्दल त्या ठिकाणी काय सांगता येईल याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहा काय सांगताय आपल्याला की द टाइम टेकन बाय द प्लॅनेट टू मूव्ह फ्रॉम E टू F, म्हणजे E पासून F पर्यंत जाण्यासाठी तो असताना जो काही ग्रह जो आहे तर त्या ग्रहाला लागलेला जो काही वेळ जो आहे तर त्या वेळेचा आपल्याला विचार करायचा आहे. द टाइम टेकन बाय द प्लॅनेट टू मूव्ह फ्रॉम E टू F इक्वल्स द टाइम टेकन बाय द प्लॅनेट्स टू मूव्ह फ्रॉम A टू B. म्हणजे तो असणारा जो काही ग्रह जो आहे तर त्या ग्रहाला E पासून F पर्यंत जाण्यासाठी लागलेला कालावधी किंवा A पासून B पर्यंत जाण्यासाठी लागलेला जो काही कालावधी जो आहे तर तो कालावधी त्या ठिकाणी समान असतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.